आपण जेव्हा आजारी असतो किंवा आपल्या घरात आई वडील भाऊ बहीण किंवा आपले कोणी नातेवाईक जर आजारी असतील तर आपण त्यांच्या इलाजासाठी त्यांच्या ट्रीटमेंटसाठी किती दवाखाने फिरतो, मोठमोठी ट्रीटमेंट्स घेतो, वेगवेगळ्या थेरपीज करतो, वेगवेगळे पंचकर्म करतो, असे अनेक ट्रीटमेंटचे पर्याय आपण करत असतो, हो की नाही? हे आजार होऊच नयेत यासाठी जर काळजी घेतली तर इथे आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, थंडी हे नसून इथे आजार म्हणजे क्रोनिक आजार, जसे की जे आजार काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत आणि काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत आपल्या शरीरामध्ये राहतात, शरीराला जळतात, अशा आजारांना क्रोनिक डिसीजेस किंवा क्रोनिक आजार असे म्हणतात. हे असे क्रोनिक आजार काहीही असू शकतात. शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल, अस्थमा असेल, जॉइंट पेन असेल, बॅक पेन असेल, रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा पीसीओडी असेल, थायरॉइड असेल किंवा यामध्ये काही स्किन डिसीजेस सुद्धा इन्क्लूड आहेत, जसं की सोरायसिस, ज्या आजारांची ट्रीटमेंट करून वारंवार पुन्हा पुन्हा ते आजार येतात, अशा आजारांचा देखील यामध्ये समावेश आहे. आणि जे आजार काही दिवसांपासून महिन्यांपर्यंत आणि महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत आपल्या शरीरामध्ये राहतात, हे असे सगळे क्रोनिक आजार जर होऊच नयेत याची जर आपण काळजी घेतली तर असेच सगळे आजार आपल्या शरीराला मानसिक आणि शारीरिकरित्या होऊच नयेत यासाठी आपण एक संकल्प करायचा आहे. कसला संकल्प? तर तो संकल्प आहे संकल्प आरोग्याचा. या येणाऱ्या 2024 मध्ये आपल्या सर्वांना मिळून एक संकल्प करायचा आहे. तर या संकल्पामध्ये मी तुम्हाला एक 6 गोष्टी सांगणार आहे, ज्या 6 गोष्टी केल्याने आपण आजारी पडणारच नाही किंवा जर कोणी आधीच आजारी असेल तर त्यांचा आजार देखील कायमचा मूळचा कमी होईल. यामध्ये नंबर 1 आहे हेल्थ गोल. आरोग्याचा गोल आपल्याला ठरवायचा आहे. प्रत्येकाने स्वतःला ऑब्झर्व करायचे आहे, म्हणजे स्वतःला निरीक्षण करायचं आहे. आपल्याला कुठला आजार आहे, शारीरिक आजार असो वा मानसिक आजार असो, कुठलाही आजार तुम्हाला आहे का ते आधी पाहायचं आहे. मग तुम्हाला शुगर असेल, बीपी असेल, ओबेसिटी खरं तर ही एक कंडिशन आहे, पण ओबेसिटीमध्ये माणूस मानसिकरित्या सफर करतो, मेंटली हरॅश होतो जेव्हा तो बाहेर पडतो. काही महिला मी असं पाहिलेल्या आहेत, काही मुली अशा पाहिलेल्या आहेत, त्या खूप ओबेस असतात आणि त्यांचा समाजामध्ये मजाक उडवला जातो, त्यांना कुठेतरी ते मानसिकरित्या खूप हर्ट होतात. तर ही देखील एक कंडिशन आहे, याचा देखील आपण एक संकल्प करू शकतो. संकल्प कसला? तर तुम्ही तुमचा हेल्थ गोल आपल्याला ठरवायचा आहे यामध्ये, आणि तुम्हाला ठरवायचं आहे की आपण 2024 मध्ये हा गोल अचीव करायचा आहे. माझ्याबरोबरच तुम्ही देखील हा संकल्प करा. मी एक एक्झाम्पल देऊन सांगते. जर एखाद्या व्यक्तीला शुगर असेल तर त्यांनी असा संकल्प घ्यायचा आहे की येणाऱ्या 2024 मध्ये मी माझी शुगर नॉर्मल रेंज मध्ये आणेल. जर त्याची शुगर 200 असेल, 300 असेल, 380 असेल, कितीही असेल, एखाद्याला खूप जास्त शुगर असते, तर त्याने असा संकल्प घ्यायचा आहे की मी माझी शुगर 120च्या वर जाऊच देणार नाही किंवा नॉर्मल रेंजच्या मध्येच माझी शुगर आली पाहिजे. तर मग त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. शुगर कमी करण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करावी लागेल, तुम्हाला डाएट म्हणजे तुमच्या डाएटमधून कम्प्लीट तुमचं गोड म्हणजे जे आर्टिफिशियल शुगर तुम्ही वरून घेता ती कम्प्लीट वगळावी लागेल. तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काही पथ्य तुम्हाला पाळावे लागतील. तर हे सगळे पथ्य तुम्हाला पाळायचे आहेत आणि काहीही करून तुमची शुगर ही नॉर्मल रेंज पर्यंत आणायची आहे. हा तुमचा संकल्प झाला. दुसरं एक एक्झाम्पल, एखादी व्यक्ती आहे, लेडीज असेल किंवा जेंट्स आहे, खूप ओबेज आहे. ओबेज म्हणजे एवढी लट्ट आहे, फॅटी आहे. तर त्यांचा संकल्प काय राहणार? तर या 2024 मध्ये माझा संकल्प हा आहे की मी माझं वजन कमी करणार आणि माझ्या BMI नुसार म्हणजे बॉडी मास इंडेक्स नुसार मी माझं वजन त्या रेंजमध्ये घेऊन येणार. हा संकल्प तुमच्यासाठी असेल. तर मग ते वजन, आता मी माझं एक्झाम्पल देईन की माझी हाईट 5.5 आहे, तर 5.5 हाईटसाठी 58 ते 62 किलो ही रेंज वजनाची आहे. तर माझं वेट आहे आता 59, म्हणजे मी अंडर रेंज आहे, म्हणजे माझं BMI नुसार वेट अगदी आयडियल आहे, प्रपोर्शनेट आहे माझ्या हाईट नुसार. ओके, तर तुम्हाला स्वतःचा BMI काढायचा आहे.
बॉडी मास इंडेक्स आणि त्यानुसार तुमचं आयडियल वेट किती असावं, त्या आयडियल वेटमध्ये तुम्हाला या 2024 मध्ये यायचं आहे. तर नंबर 2 आहे गेट इनफ स्लीप. शरीराला आवश्यक तेवढी झोप घ्या. किती झोप घ्यायची? साधारणतः 6 ते 8 तास ही नॉर्मल निरोगी शरीरासाठी अगदी पुरेशी अशी झोप आहे. 6 ते 8 तास. तर आपल्याला यामध्ये 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तर रात्री लवकर झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे. तर यासाठी तुमचं काय दिनचर्या आहे ती लवकर, जर का तुम्ही तुमचं टायमिंग फिक्स करा झोपण्याचं. जर तुम्ही रोज 9 वाजता झोपत असाल किंवा 10 वाजता झोपत असाल, जसं तुमचं टायमिंग असेल, तर तुम्ही रोज 10 वाजता झोपायचं आहे, जेणेकरून सकाळी 4 ते 5च्या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे. तुमचं तिथे टायमिंग 6 ते 7 तासाचं कंप्लीट होतं आणि तुम्ही तिथे उठण्यासाठी, नवीन सुरुवात करण्यासाठी तुमचं शरीर तयार होतं. ते जेव्हा फॉलो करता तेव्हा तुम्ही स्वतःच ऑब्झर्व कराल, बघाल की तुम्हाला ऑटोमॅटिक रोज 4ला जाग येते, 5ला जाग येते किंवा संध्याकाळी 10 वाजताच तुम्हाला रोज झोप लागते. कारण आपल्या शरीराला त्या सवयीची सवय होते. आपलं सर्वांचं बिझी शेड्यूल आहे, एकदम हेक्टिक. सर्वांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामावर जायचे. कॉलेज गोईंग मुली असतील, स्कूल गोईंग मुली असतील किंवा मुलं असतील, प्रत्येकाला प्रत्येकाचं वर्क आहे. कोण टीचर आहे, कोण क्लर्क आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचे जॉब आहेत. ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना पण सकाळी उठून रात्री संध्याकाळपर्यंत राबायचं आहे, हो की नाही? एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराला कमीत कमी 6 ते 8 तास झोप ही अगदी आवश्यक आहे आणि ती प्रत्येकाने घेतली पाहिजे. जर नाही घेतली तर आपल्याला नक्की आरोग्याचा काही ना काही धोका किंवा काही ना काही त्रास चालू होतो. नंबर 3 आहे एक्सरसाइज, व्यायाम. जर का तुम्हाला निरोगी उत्तम आरोग्याबरोबर अगदी सुखी आयुष्य जगायचं असेल, तर रोज दिवसातून अर्धा ते 1 तास एक्सरसाइज, व्यायाम करायचाच आहे. इथे च वर मी थोडासा भर दिलेला आहे, कारण एक्सरसाइज हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने, जाड असू देत किंवा बारीक असू देत, प्रत्येकाने रोज अर्धा तास कमीत कमी एक्सरसाइज करायलाच हवी. आता तुम्ही म्हणाल मी तर खूप बारीक आहे किंवा माझं वजन एवढं कमी आहे, मग मी कसं काय व्यायाम करायचा, मी अजूनच जास्त बारीक होईल. जे बारीक असतात त्यांना असं वाटतं. तर इथे मी एक गोष्ट सांगणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही बारीक असू द्यात किंवा तुम्ही कितीही जाड असू द्यात, व्यायाम हा करणं शरीराची गरज आहे. आणि तुम्ही कितीही जाड असलात तरीही तुम्हाला व्यायाम करावा लागतो वजन कमी करण्यासाठी, आणि तुम्ही कितीही बारीक असलात तरीही तुम्हाला व्यायाम करावा लागतो वजन वाढवण्यासाठी. त्याचबरोबर अतिशय महत्वाची गोष्ट, अगदी हेल्दी पुरेसा आहार देखील इथे तेवढाच महत्वाचा आहे. वजन वाढवणे किंवा कमी करणे या दोन्ही गोष्टीमध्ये आहार तितकाच महत्वाचा आहे. मला जर तुम्ही विचाराल तर तुम्ही जर अगदी नॉर्मल रेंज, जर तुम्ही खूप ओबेज असाल तर 50% डाएट, 50% एक्सरसाइज, आणि तुम्ही जर नॉर्मल प्रोपोर्शनचे असाल, म्हणजे जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही, तर तुम्ही 70% डाएट आणि 30% एक्सरसाइज करून तुमचं वेट मेंटेन करू शकता. इथे व्यायामाबद्दल किंवा एक्सरसाइज बद्दल किंवा डाएट बद्दल मी तेच सगळं सांगते जे मी स्वतः फॉलो केलेलं आहे. एक काळ होता जेव्हा मी पण खूप जाड होते आणि मी पण माझी वेट लॉस जर्नी, म्हणजे मी पण माझ्या वेट लॉस जर्नीतून बाहेर निघालेली आहे. ज्या गोष्टी अगदी मनापासून मी फॉलो केलेल्या आहेत त्याच गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. कारण जे रिझल्ट मला मिळालेले आहेत तेच मी माझ्या क्लायंटला देण्याचा प्रयत्न करते आणि तेच माझ्या व्ह्यूअर्स देण्याचा प्रयत्न करते. आता एक्सरसाइज मध्ये काय काय करायचं, तुम्हाला जे आवडतंय ते करा किंवा डेज फिक्स करा. आज कार्डिओ, उद्या जॉगिंग, तुम्हाला जे आवडेल. डान्स आवडत असेल कोणाला तर डान्स करा, झुंबा करा, जॉगिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा किंवा फक्त नॉर्मली वॉक तर कराच. हे सगळं बाकीचं वर्कआउट तुम्हाला कार्डिओ वगैरे करायला वेळ मिळत नसेल तर निदान 30 ते 40 मिनिटं तुम्ही वॉक करा. वॉकसाठी तुम्ही टेरेसवर जाऊ शकता किंवा आउटडोर वॉक, म्हणजे घराच्या बाहेर सुद्धा तुम्ही वॉक, अतिशय उत्तम वॉक जर कुठे करायचा असेल तर घराच्या बाहेर पडायचं, एकतर सकाळी किंवा संध्याकाळी इव्हनिंगच्या टाइमला 30 ते 40 मिनिटं वॉक करा. तुमचे 10,000 पावलं हे दिवसाचे झालेच पाहिजेत. रोज नियमित व्यायाम केल्याने आपल्या शरीराला व्यायामाची सवय लागते व आपलं वजन अजिबात वाढत नाही. त्याचबरोबर आपण दिवसभर अगदी ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक फील करतो आणि आपल्याला कुठलाही रोग, कुठलाही आजार आपल्या शरीराला जडत नाही. या व्यतिरिक्त एक्सरसाइजचे भरपूर फायदे आहेत. नंबर 4 आहे ईट हेल्दी फूड, निरोगी अन्न खा.
दिवसभरामध्ये आपण जे काही अन्न खातो, जे काही जेवण जेवतो, ते असे पदार्थ खा जे आपल्या शरीरासाठी निरोगी आहेत, हेल्दी आहेत. आपल्या जेवणामध्ये भरपूर फळांचा समावेश करा, भरपूर पालेभाज्या घ्या, भरपूर ग्रेन्स, भरपूर कडधान्य तुमच्या आहारामध्ये समावेश करा, भरपूर डाळींचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. फॉर एक्झाम्पल ज्वारी आहे, बाजरी आहे, तांदूळ आहे, गहू आहेत, मका आहे, तूर आहे, मूग आहे, बाजरी आहे, राजमा आहे, त्याचबरोबर चना आहे, नाचणी आहे, सत्तू आहे, आळशी आहे. अशा सर्व पदार्थांचा समावेश, डाळींचा आणि कडधान्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये घ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारची व्हिटॅमिन डेफिशियन्सी, मिनरल डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी तुम्हाला होणार नाही. त्याचबरोबर लो फॅट मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट. लो फॅट मिल्क म्हणजे मला इथे गाईचं मिल्क, गाईचं दूध असं म्हणायचं आहे. गाईचं दूध घ्या, दुधापासून बनलेले पदार्थ खा. गाईचं दूध यासाठी की ते पचायला अगदी हलकं असतं आणि म्हशीचं दूध पचायला अगदी जास्त जड असतं. गाईचं दूध घ्या, गाईच्या दुधाचे पदार्थ वेगवेगळे खा. दूध असेल, दही असेल, पनीर असेल, किंवा आता टोफू म्हणजे सोयाबीनचा टोफू हा एक पदार्थ आहे जे वेगन असतात, ज्यांना दूध म्हणजे म्हशीपासून किंवा कुठल्याही प्राण्यांपासून आलेले पदार्थ ज्यांना चालत नसतात त्यांना वेगन असे म्हणतात. जे वेगन असतात त्यांनी सोया प्रोडक्ट, सोया मिल्क, सोयाबीन पासून बनलेलं दही, टोफू वगैरे असे पदार्थ असतात, ते सुद्धा तुम्ही एक अतिशय उत्तम प्रोटीनचा सोर्स म्हणून घेऊ शकता. त्याचबरोबर जे कोणी नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांच्यासाठी सी फूड आहे, एग्स आहेत, लेग्युम्स आहेत, लीन मीट आहे आणि असे भरपूर पदार्थ ज्यामध्ये तुम्हाला प्रोटीन अवेलेबल आहे, असे पदार्थ घ्या. मला विचाराल तर मी असं म्हणेल, असे पदार्थ खा. थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर असे पदार्थ खा जे पदार्थ सरळ सरळ आपल्या निसर्गातून, आपल्या प्रकृतीमधून अवेलेबल आहेत, प्रकृतीमधून आलेले आहेत. जसं की ताजे फळं असतील, गहू असेल, ज्वारी असेल, जे आपल्याला सरळ सरळ निसर्गाने दिलेलं आहे. ज्या पालेभाज्या आहेत ह्या असे पदार्थ खा जेणेकरून आपल्या शरीराला कुठलीही इजा होणार नाही, तर या उलट सगळे शरीराला फायदे आपल्याला होतील त्या पदार्थांचे. नंबर 5 आहे फिक्स युअर मील टाइम. जेवणाच्या वेळा फिक्स करा. दिवसभरामध्ये तुम्ही जे काही खाल त्या सर्वांच्या वेळा फिक्स करा. सकाळी उठल्यावर नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचा चहा, कॉफी किंवा इव्हनिंग स्नॅक्स असेल आणि रात्रीचं जेवण असेल, या सर्वांच्या वेळा फिक्स करा. वेळा फिक्स केल्याने होतं काय, आपल्या शरीराला कुठेही याची इजा होत नाही, आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होत नाही, आपल्याला पोटदुखी होत नाही, ब्लोटिंग, कुठेतरी पोटामध्ये जड जड एकदम हेवी असं फील येत नाही. त्याचबरोबर आपल्याला डायजेशनचे कुठलेही प्रॉब्लेम होत नाहीत. त्याचबरोबर आपल्या शरीराला कुठलाही आजार जडत नाही, आपण आजारी पडत नाही. तर तुम्हाला मध्ये भूक लागली तर तुम्ही जे काही मिड मील घेता, 2 जेवणाच्या मधल्या मीलला आपण मिड मील असे म्हणतो. तर जर का तुम्ही मिड मील घेत असाल तर त्याचं देखील टायमिंग रेंज मध्ये असावं. म्हणजे 2चं जेवणाचं टाइम 12 ते 1 मध्ये मी एक फळ खाणार, परत 2 वाजता मी जेवण करणार, परत 4 ते 5 मध्ये मी चहा घेणार किंवा कॉफी घेणार आणि संध्याकाळचं 7 ते 8 मध्ये मी जेवण करणार. रेंज मध्ये तुम्ही ठेवू शकता. दुपारचं जेवण 1 ते 2, सकाळचा नाश्ता 8 ते 9, असं एक तुमचं फिक्स टायमिंग ठेवा. एवढ्या वेळात तुमचं जेवण झालंच पाहिजे. निश्चित केल्यामुळे एकतर तुमचं वजन वाढत नाही, तुम्हाला पित्ताचा त्रास होत नाही, तुम्हाला डायजेशनचा त्रास होत नाही आणि तुम्हाला कुठल्याही हृदयरोगाची भीती नसते आणि तुमच्या आजाराला कुठलाही शारीरिक आजार तुमच्या शरीराला होत नाही. त्याचबरोबर जर का तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल किंवा तुम्हाला डिप्रेस वाटत असेल तर फक्त जेवणाच्या वेळा तुम्ही दुरुस्त करा. तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स करून तुम्ही डिप्रेशन मधून सुद्धा बाहेर पडू शकता. आता जेवणाबद्दल बोलतोयच म्हटल्यावर पाण्याबद्दल विसरून कसं काय चालेल, हो की नाही? तर दिवसभरामधून 3 ते 4 लिटर आपल्याला पाणी हे पियायचंच आहे, जेणेकरून आपलं शरीर, आपली बॉडी कुठेही रुक्ष होणार नाही, ड्राय होणार नाही. आणि या उलट तुम्ही 3 ते 4 लिटर जर दररोज पाणी पिलात तर तुमचं पूर्ण शरीर ओलं राहील, हायड्रेटेड राहील, अगदी मऊ, लुसलुसीत आणि तकतकीत, गुळगुळीत तुमची स्किन दिसेल. तर जिथे कुठे तुमचं वर्क प्लेस असेल किंवा तुम्ही घरी असाल, सोबत पाण्याची बॉटल ठेवायचीच आहे. तुम्हाला दिवसातून 3 ते 4 बॉटल संपवायच्याच आहेत.
आपलं मेजरमेंट पाण्याच्या बॉटलवरून ठरतं. जनरली सर्वांच्या घरी 1 लिटरची पाण्याची बॉटल असते. तशा पाण्याच्या बॉटल आपल्याला 3 ते 4 दिवसातून संपवायच्या आहेत, रात्री झोपेपर्यंत. तर ह्यावरून तुम्हाला पाण्याचं एक मोजमाप तुम्हाला मिळेल. नंबर 6, गेट आउटसाइड. बाहेर जा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने आपल्याला अगदी छान वाटतं. आपला थकवा, ताण, तणाव, स्ट्रेस दूर होतो आणि आपण अगदी रिलॅक्स, शांत, काम असं फील करतो. आपलं माइंड स्ट्रेस फ्री होतं. टेन्शन आपण विसरून जातो आणि निसर्गामध्ये छान रमून जातो. अगदी आपल्या मनावर कितीही मोठं टेन्शन का असेना, आपण जेव्हा निसर्गामध्ये जातो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्ह वाइब्स आपल्याला मिळतात. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आजच्यासाठी एवढंच. लवकरच पुन्हा भेटूयात. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड लव्ह युअरसेल्फ.